आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्या मतमोजणी पार पडेल। रायगड जिल्ह्यात प्रशासनाकडून मतमोजणीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यात सर्वत्रच मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते निकालाकडे। आता आपण आहोत महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक याच ठिकाणी उद्या मतमोजणी होणार आहे। यासाठी येथील प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 7ही विधानसभा मतदारसंघामधील उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत जमलेलं आहे। उद्या या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। उद्याच्या निकालामध्ये नागरिकांनी कोणाला कौल दिलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। रत्नागिरी मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। 5 टेबलवर टपाल मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। 14 टेबलवर 26 फेऱ्यांमध्ये ईव्हीएम मशीनची मतमोजणी होईल। या मतमोजणीसाठी 140 ते 150 प्रशासकीय कर्मचारी तैनात करण्यात आलेत। रत्नागिरी मतदारसंघामध्ये 2 शिवसेनेमध्ये मुख्य लढत होते। उदय सामंत की बाळा माने बाजी मारणार हे उद्या स्पष्ट होईल। मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे ते मतमोजणीकडे। उद्या मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी आता प्रशासन जे आहे हे सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण रत्नागिरी मतदारसंघातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभे आहोत। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। जर एका बाजूला बघितलं तर या ठिकाणी आता बॅरिकेड बांधली जातात। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतं। हे मतदान प्रक्रिया उद्या मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। यासाठी आता पूर्ण तयारी जी आहे आता केली जाते। बॅरिकेड्स या ठिकाणी आता काही वेळानंतर लावले जाणार आहेत। उद्या ही मतमोजणी जी होणार आहे त्यासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। यासाठी 140 ते 150 कर्मचारी तैनात असणार आहेत। एकंदरीतच पाहिलं तर प्रशासनाने पूर्णपणे मतमोजणीची जी तयारी आहे ही पूर्ण केलेली आहे आणि उद्या नक्की कोण बाजी मारणार हे देखील चित्र उद्याच्या दिवसात क्लिअर होणार आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, कारंजा तिन्ही विधानसभा मतदारसंघातील 62 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालंय। सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले असून सर्व स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात विधानसभेचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडले आहे। जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा या तिन्ही मतदारसंघामध्ये एकूण 1100 मतदान केंद्रांवर हे मतदान शांततेत पार पडलं आहे आणि त्यानंतर ज्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आहेत या स्ट्रॉंग रूममध्ये बंद करण्यात आले आहे। वाशिममधील जे काही स्ट्रॉंग रूम आहे यामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सील करण्यात आलं आहे आणि उद्या सकाळी या ईव्हीएम उघडून त्यातून हे मतदानाची गणना केल्या जाणार आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही तिन्ही मतदारसंघ आहे यामध्ये एकूण 67.9% एवढं मतदान झालं आहे। 6,76,968 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। मागील 2019च्या निवडणुकीपेक्षा यावेळेस 5.23% मतदान वाढलं आहे। तसेच जिल्ह्यातील महिलांच्या मतदानाचा टक्काही मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 6.19% वाढल्यामुळे नेमकं हे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार आहे हे उद्या मतदान मोजणीनंतर समजून येईल। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम।